तुम्ही जर लबाड्या चोऱ्या केल्या तर स्वामी तुमच्या पाठीशी नाहीये। स्वामी म्हणत नाहीत की माझ्यासाठी पैसे करा, मला दान द्या किंवा काय करा। तुम्ही जे करताय तो परमार्थ प्रामाणिक करा, प्रामाणिक लोकांची सेवा करा, कुणाला लुबडू नका, कुणाला दुःख देऊ नका। 100 आणि 100% स्वामी हे तुमच्या पाठीशी उभे राहतील। हा तुम्हाला अनुभव एकदा करून बघा, 100% तुम्हाला हा अनुभव येणार की परमार्थ हा तुम्ही कुणाची सेवा करताय। एक तर म्हणतो दिन दुबळ्यांची करा, प्राणी मात्र प्रेम करा, कुणाला लुबाडू नका, कुणाला त्रास देऊ नका, कुणाच्या कष्टाचं खाऊ नका। इथंच स्वामींचा सगळा परमार्थ आहे। तुम्ही दिवसभर स्वामी स्वामी करत बसला आणि लबाड्या करत बसला तर स्वामी तुमच्या पाठीशी नाही। तुम्ही चांगलं करा, जे करताय ते समाजाला न दाखवून करा तुम्ही, हे माझं प्रामाणिक मत आहे। स्वामींकडे फक्त तुमचं दुःखाचं कारण मानू नका। स्वामींकडे फक्त तुम्ही मनातून त्यांची श्रद्धा करा, मनातून त्यांची पूजा करा। स्वामी तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट देते। तुम्हाला स्वामींचा अनुभव आलेला आहे का? आहे, भरपूर आलेला आहे। मी ऍक्च्युली मला विरोध होता या गोष्टीला। मी ऍक्च्युली माझ्या घरात सुद्धा मला आवडत नव्हते स्वामींचं करताना, पण नंतर ह्या गोष्टी मी करत गेलो। मी अक्कलकोटला जाऊन आलो, एक दिवस गेलो, बघितलं तिथलं। तिथून फक्त मी एवढंच बोललो की स्वामी तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा, मी करतो, सगळं करत राहतो। तिथून मी माझी घरं 2-3 झाली, फ्लॅट झाले, प्रॉपर्टी झाली, व्यवसाय चांगला आहे, मुलगा चांगला आहे, मुला शिक्षण झालं, माझं फॅमिली लाईफ सेटल झालं। आणि आजच्या तारखेला सुद्धा मी एखाद्या अडचणीत आहे, प्रचंड अडचणीत आहे की आता आपल्याला काही सोच नाही, पण स्वामींना जर मनापासून हाक दिली, स्वामी मला ह्यातनं बाहेर काढा, 100% ह्यातून बाहेर निघतो का तर निघतो। स्वामींना तुम्ही मनापासून हाक द्या, स्वामी तुम्हाला ह्यातून बाहेर काढतात म्हणजे काढतातच। त्यात फक्त तुमची सद्भावना कशी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे। तुम्ही जर लबाड्या चोऱ्या केल्या तर स्वामी तुमच्या पाठीशी नाहीये। स्वामी म्हणत नाहीत की माझ्यासाठी पैसे करा, मला दान द्या किंवा काय करा। तुम्ही जे करताय तो परमार्थ प्रामाणिक करा, प्रामाणिक लोकांची सेवा करा, कुणाला लुबडू नका, कुणाला दुःख देऊ नका। 100 आणि 100% स्वामी हे तुमच्या पाठीशी उभे राहतील। हा तुम्हाला अनुभव एकदा करून बघा, 100% तुम्हाला हा अनुभव येणार। तुम्ही कोणत्या केंद्रामध्ये जाता? म्हणजे मी ह्याला जातो, मी कोपाड्याच्या मठामध्ये जातो। खूप सुंदर मठ आहे, खूप छान केले त्यांनी, ज्यांनी केले। मी कुणी केले मला माहिती नाही। आणि तुम्ही इथं कसं आलं ह्या मठामध्ये, आज कसं काय आला? मी आता एका कोल्हापूर नाक्यावरती बसलो होतो एका ठिकाणी, माझं काम अडकलं होतं, तर ते माझं काम झालं अचानक। म्हणजे मी इतकं खूप टेन्शन म्हणतो, काल रात्रभर झोपलेलं नाही, की रात्रभर म्हणतो स्वामी मला यातनं कोणतरी मार्ग काढा। पण माझं काम इथं झालं तर माझे मित्र इथं भेटले, मी त्यांना विचारले इथं मठ कुठे आता कोल्हापूर नाक्यात, म्हणजे आगाशिवनगरला आहे। म्हणजे चला म्हणतो 2 मिनिटं का होईना पण स्वामींचं दर्शन करूया। आणि आता माझ्या अंगावरती शहारे यायला लागलेत खरोखर, की इथं आल्यानंतर जे मला माझ्या मनाला जे सुख शांती जे समाधान लाभले ते फक्त स्वामींच्या फोटोसमोर उभं राहिल्यानंतर मला जाणवलं। तुम्हाला आगाशिवचा मठ आहे तो कसा वाटला आल्यानंतर? आहे, छान आहे, पण वेळोवेळी जी सुधारणा होऊन जाईल। जर भविष्यात देणगी स्वरूपात काय द्यायचं झालं तर माझ्यापर्यंत मी 100% मदत करेन। अगदी मी इथे येऊन करेन, म्हणजे मला जे जमेल की माझ्या ताकदीनुसार 100% करेन। पण असा मठ ह्या एरियामध्ये सुद्धा व्हावा अशी सुद्धा इच्छा आहे का। खूप भाविक वर्ग खूप आहे, महिला भाविक वर्ग खूप आहे। लोकांना आज स्वामींच्या याची प्रसिद्धी यायला लागली, तर जे कोणी करत असतील मठाची स्थापना किंवा हे त्याच्यासाठी जे काय सद्भावनेनं करता येईल त्याची 100% आता इथं पाठीमागं बांधकाम चालू झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे मठाचं? तिथं मठ बांधायचं चालू आहे, हे तुम्हाला माहित आहे? नाही माहिती, आता कळालं, माहित नाही। आता जवळपास 5 मजली इथं मठ बांधायचं नियोजन चालू आहे। त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी तिथं, पण तिथं जे जर का समाजासाठी काही एखादी गोष्ट करत असेल, म्हणजे मठाच्या माध्यमातून किंवा समाजाच्या मदतीसाठी किंवा जे खरोखर दिनदुबळे त्यांच्या मदतीसाठी किंवा महाप्रसाद असू द्या किंवा त्यातून त्याच्या आता बऱ्याच स्वामींच्या ठिकाणी आपण जात असतो, बऱ्याच ठिकाणी आपण काही गोष्टी ऐकत असतो, असं असतं तसं असतं, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आपण स्वामींसाठी यायचं आहे, म्हणजे मठाच्या माध्यमातून किंवा समाजाच्या मदतीसाठी किंवा जे खरोखर दिनदुबळे त्यांच्या मदतीसाठी किंवा महाप्रसाद असू द्या किंवा त्यातून त्याच्यासाठी प्रत्येक भाविकांना ज्याला जे जमेल, ज्याला ज्या पद्धतीने जशी परिस्थिती असेल त्या पद्धतीने सरळ हाताने मदत करावी हे माझं मत आहे। दादा, खरंच छान तुम्ही माहिती दिलेली आहे, त्यामुळे धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। प्रकारे आज दादांनी आमच्या केंद्रामध्ये मस्त अशी माहिती सांगितली। ते अचानक आले होते केंद्रामध्ये आणि सहज बोलता ते बोलून गेले आणि खरंच खूप छान त्यांनी माहिती सांगितलेली आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.